तुमच्या विचारांना, तुमच्या संस्कारांना आम्ही विसरलोय. हो, खरंच विसरलोय. अहो, ज्या चारित्र्य संपन्न राजाचा आदर्श आज जग घेतोय, त्याच तुमच्या महाराष्ट्रात लेकी बाळींवर दिवसा ढवळा अत्याचार होत आहेत. कुठे कोणा लेकीला जिवंत पेटवल्या जातं, तर कुठे धार्मिकतेच्या नावाखाली चिरडल्या जातं. राज, तुम्ही आयुष्यभर स्वराज्यातील प्रत्येक मायमाऊलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलात. पण आज त्याच लेकीला न्यायासाठी वनवन भटकावं लागतंय. का, कशामुळे माहिती नाही. राज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आता तुम्ही फक्त राजकारणापुरते मर्यादित राहिलात. राज, यावर्षी आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासवासी श्री अर्जुन पांडुरंग म्हाळुंगेकर यांचं यावर्षी दुःखद निधन झालं. त्यांना आमच्या मंडळाची भावपूर्ण श्रद्धांजली. राम राम मंडळी, राम राम. उपस्थित रसिक मायबापांचं सहर्ष स्वागत. 14 विद्या आणि 64 कलांचं आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायास साष्टांग प्रणिपात. आपल्या गावचे ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी व कुलदैवत श्री ज्योतिबा यांना त्रिवार वंदन करून सेंट्रल ग्रुप खाटांगळे यंदा आपल्या 32व्या वर्षात यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. यावर्षी श्रींची मूर्ती श्री एकनाथ तुकाराम पाटील व श्री प्रकाश जनार्दन पाटील यांच्याकडून अर्पण. मंडळ त्यांचे शतशः आभारी आहे. तसेच सर्व देणगीदार व हितचिंतक यांचे मंडळ सदैव ऋणी राहील. रंगदेवते स्मरून सेंट्रल ग्रुप खाटांगळे श्रीचरणी सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे. आनंद लहरी उसळणारा हास्याचा तुफान धबधबा. कुणाचा कुणाला नाही मेळ आणि लग्नाचा झालाय खेळ. अर्थात लग्न कवा ठरायची, लग्न कवा ठरायची, ती करायची, करायची. धबक्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका धरणीनं केली. थांबकी मर्दा. अरे का रे लंगडाय का लागलायस? अरे काय नाही रे, परवा गाडीवरनं पडलोय ते लागले रे. नक्की गाडीवरच पडलायस का घरात बायकोला हाणलं? म्हणून तुला सांगत होतो मला धरू नकोस आणि नेमकं दुखतंय तिथंच धरला. त्या मालिकेनं वाट लावली आहे बघ सगळ्या आयुष्याची आणि म्हणून माया करती या. ये बाबा, मी इथून जातो, तुमचं तुम्ही बसा भांडत. अरे असं काय करतोस मर्दा? थांब की जरा. तू नाही तू असलास की जरा बरं वाटतं रे. म्हणजे तेवढीच जरा सुरक्षितता वाटते रे. हवा तुमचं तुम्ही दोघं जण गोंधून घ्या. बर ठीक आहे बाबा, ये बर का नंतर. हवं का कांदा फवं? तसं नाही व, मला एक तुम्हाला विचारायचं आहे. विचारू का? तू तुझं काय तोंड धरलंय व्हय? आईला आता ही काय विचारते कोणास तो. बरोबर विचार की, विचार. येत का 10 विचार. हे बघा, मला सांगा, तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय आहे? काय म्हणजे काय हाय सांगू? सांगा. तंबाखूची पुडी आहे. अहो तसं नाही हो, त्याच्यापेक्षाही जवळ. त्याच्यापेक्षा जवळ म्हणलंस तर बरकुडी आहे. मोडल्या तुमच्या बरगुडल्या. काय हो, मी एवढं तुमच्याबरोबर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा, मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पळता? त्याचं आता तुला विचारलंच म्हटल्यावर सांगूनच टाकतो. सांगा. काय होते माहितीये का, लोकच वाटाय नको मी तुझा गळा दाबा लागलो भिताडा संघ धरून असा. हे बघा, तुम्ही सरळ बोलणार हाय का नाही? काय मी आपल्या कामाचं बघू? असं कसं कामाचं काय बघतीस? कामाचं काय बोल 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 की काय तुला बोलायचं ते बोल. बरं, अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही? बघ हा, मला उत्तर माहिती आहे, खरं उत्तर दिलं का नाही तू कडक लक्ष्मी सारखी अंगावर येशील. नाही हो. अहो सांगा तरी.
बघू शकतोय पण हात लावू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे शेजारी. शेजारीन. चला चला तुम्हाला शेजारीन दाखवते, चला ओढलो बाबा या गप्पे. चला. हे बघ हे बघ असं असं रुसू नको की शेजारीचं नाव घेतलं की लगेच रुसतीच बघ. भावा तुला की विचारायचं होतं. बेशक विचार की भावा. भावा मला अजून का नाही एका पण मुलीनं तू माझं जग आहेस असं म्हटलेलं नाही. एवढं जीवाला कशाला लावून घेतोस. तू जर माझं जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील. काढ तू माझी पुरी खोळ्यात काढायचंच ठरवलेस. नाही नाही असं का म्हणतोस भावा. भावा मला एक शंका आहे. विचार घे. बँकेत कर्ज काढून गाडी घेतली. घेतलीस 2 हप्ते तटल्यावर माझी गाडी उचलून नेली. मग पुढं. नाही मग मला आता तू सांग, मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेचा हप्ता तटल्यावर बँकवाली माझ्या बायकोला पण उचलून घेऊन जाणार. काय प्रश्न विचारलाय. रा लय भारी मर्दा. असं जर झालं असतं शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या तर बँका काय बायका नेत नाही. कारण काय होतंय माहितीये काय, गाडीत तारण ठेवलेली असती कर्ज काढताना. तसं बायको काही तारण ठेवता येत नाही खोया डोसक्याच्या. अरे जिंदगी बरबाद झाली माझं लग्न करून. अरे वाय रे. बरं ते ना परवा तुझी बायको भांडी का फेकून मारत होती. मला डोळा आल्यात म्हणून. मग त्यात भांडी फेकून मारण्यासारखं काय आहे. ती तुला लगीन केल्याशिवाय कळणार आहे. काय झालं तिला वाटलं शेजारणीमुळं मला डोळा आल्यात. मग ते बायकोला कसं कळालं. परवा एक चप्पल शेजारणीच घालून घराकडे आलतो मी. वाह पट्ट्या वा. बरं ते नव मित्रा आत्ताच्या पोरीस निघणे लय मोठा छंद आहे. काय काय रे कुठला छंद आहे. मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद नक्कीच असतोय. असं वाकून बघतात दारातनं मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी गटारातनं घुसच बाहेर आल्या. आवा तुमचं तुम्ही 2 जण गोंधून घ्या. बर ठीक आहे बाबा ये बर का नंतर. ऐकलं का. आलो काय ते. काय नाही हो, बोटात किती जादू आहे ती बघत होते. तुझी जादू काढीन बाहेर सगळी एका ठिपऱ्यात. अहो ऐकलेत का. असं रागावू नका बाई. बर बाई. हे बघा एक उखाणा घ्या की. आय बोटाची जादू भारीच आहे की ग तुझी. जवळ बोलवून उखाणा घ्याय सांगतीस. मग मी काय माग सरतोय वय. ऐक घेतो उखाणा. घेऊ का. घ्या की. घेतो बघ माझे लाडके. ऐक ऐक हा. ज्वारीचं पोत दाबनानं उसवलं. ज्वारीचं पोत दाबनानं उसवलं. तुझ्या बाण तुला पावडर लावून मला फसवलं. तर मला फसवलं. फसवायला तुम्ही कुठं मटणाचं पुतळा आहेसा. माझ्या बाण तुम्हाला दिली ते बघा नशीब समजा. होय आत्ताची पोरं बघा कशी बसल्यात वाट बघत तेव्हा बायको मिळते ते. मित्रांनो आज तुम्हाला एक सत्य सांगतो. या जगात 90% सुंदर मुलींचे दात वाकडे तिकडेच असतात. होतं का बाया. आणि माझं कुठं वाकड तिकडे आहे ती.
ही ट्यूब का नाही जरा कमी व्याजची आहे त्यामुळे जराशी वेळानं पिकते म्हणजे काय तू सुंदर कुठं आहेस दिसायला तर तुम्ही इम्रान हसमीच आहेसा. बर ते जाऊ दे, तुमचा नाद कोण करायचा बाई. हे बघा माझ्या आबाला बरं नाही आहे, तेव्हा बघायला जायचा. अजून जिता आहे वय तुझा आबा. हा, तुम्ही मारायलाच बसलायसा. मी माप म्हणतोय खरं तसं होतंय कुठे. म्हणजे तुमची इच्छा तर काय आहे म्हणायचं. काय नाही आबाला बघायला जायची इच्छा दुसरं काय. चला तर मग. आबा ये आबा. अरे का माझ्या अंगावर बत्ता सुटतोस काय. अरे काय रे बांडगुळा, ह्याला रे काय झालंय. हायस की बरा. मग अरे मी एकदम ठणठणीत आहे, ठणठणीत. आता माझी काय बी काळजी करू नको. उई, बहा. आज माझ्या शर्टाला खळ लावतोय वाटतं. आता दिसतोयच बरा म्हटल्यावर. अरे लहानपणापासून देखणं आहे मी. उई, बहा. हा आंबा शान्या तुला बरं नाही असं समजलं काय सांगायचं. गावातली कुत्री रडायला लागली तोंड वर करून. मी ओळखलं आबा आता काय गावाला येत नाही. अरे ढेकण्या तोंडाच्या. आता आबा पंचगंगेच्या पुलावरच. अरे सुकाळीच्या. अहो काय हे बडबडताय मगापासनं. सांग त्याला. तसं नव आबाचं पोरग कोल्हापुरात कामाला नाही का आणि पंचगंगेच्या पुलाव ते राहायला नाही का. मग आबाला इकडं आणत्यात का तिथल्या तिथं जवळ आहे म्हणून तिकडच नेत्यात असं वाटलं. हा तसं म्हणा की. तवर आबाला आणलं इकडे. हा आणल्यात ना बाई. मला लोक म्हणायची आबाला ऍडमिट केलंय. आबाला माग पिशवी लावली पुढे एक पिशवी लावली. अहो सलाईन म्हणा की. हा तेच ते. अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात फिरतोय आबा. अहो रक्त पण लई चढवलंय आबासनी. होय तर काय. कशाला रे खर्चात पडतायसा. तू बी सांगतीस रक्त चढवले म्हणून. जायचं खाटक्याच्या दुकानात. अरे सुकाळीच्या तू जा की. हा मला काय म्हणायचं होतं. जायचं खाटक्याच्या दुकानात आणि 2-3 वाट्या रक्ती हाणायची. कशाला रगात चढवायला लागतंय. कमी पडलंच नसतं. तुमच्या अशा शिरा तटतटल्या असत्या. अरे काय बोलायचं याला आता. अहो काय बोलताय साहेब. माळकरी माणूस आहेत ते. माळकरी माणूस आहे वय. मग तुला खेकड्याचं रगात पाहिजे. अरे सुकाळीच्या. काय बोलता सवय. तसं नव बरा नाहीस नव तू. अरे बरा हाय म्या. एकदम ठणठणीत बरा हाय. मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पथ्य पाणी म्हणून डॉक्टरनं गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही. गोळ्या दिल्यात पण बिळ्या काय अजून दिलेल्या नाही बाबा. म्हणण्याची पद्धत असते आबा ती. होय का. दिल्यात ना गोळ्या. हा काय गोळ्या दिल्यात. आता दिल्यात का नाही त्या टायमिंगला खायच्या. गोळ्या खायचं पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं. ते काय जनावर आहे असं बोलताय ते. अगं तसं नाही. आबा हाय त्यो. गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागल म्हणून सांगितलं रवत करायची. तुझा आबा आणि माझा आबा काय वेगळा आहे का सांग बघू. माणूस म्हातारं झाल्यानंतर त्याला ढोरागत सांभाळावं लागतं. काय ढोरागत आणि माणसाला. म्हणजे मला काय म्हणायचं आहे याच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी. आम्हा असं म्हणायचं ना. ढोरागत आणि घोरागत कशाला म्हणायचं ते. बघ परत शर्टाव. बंड्या तुझं मात्र भारी आहे बाबा. लगीन करून एखादाचा मोकळा झालास. अरे प्रत्येकाला असंच वाटतंय लगीन व्हायच्या आधी. कुठलं मर्दा भारी लगीन करून कोण सुखी झालाय वय या जगात.
पण मला एक कळत नाही बंड्या, पहिली म्हातारी माणसं म्हणत्यात की बायकोचं 10-15 वर्ष तोंड बघत नव्हती म्हण, मग त्यासने 8-9 पोरं कशी व्हायची? ती बोलण्याची पद्धत असती. तसं जर असतं तर मग कशाला विचारतोस आणि तोंड कशाला बघायला लागतंय त्याला? म्हणजे तू चमत्कार आहे का यो? सांग बघू तूच. वय खरं. मग मी काय म्हणतोय बंड्या, हा, मला तुझ्या पाहुण्यातली एखादी पोरगी काढकी. हे वडणीचं दळ तूच काढायला लागतंय बाबा, या फडाला रिकाम तूच करायला लागतंयस. ते बी खरं आहे. खरं मी बी त्या विचारात आहे. तुला सांगू का? हं. बघूया, एक पोरगी आहे माझ्या बघण्यात. कोण रे कोण? का हराकलाय वरदा? नुसतं सांगितलं दुम तर हरकून टुम झालायस. हाय पाहुण्यातलीच आहे. पण ते जाऊ दे, तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ती तरी सांग. तशी माझी काही अपेक्षा नाही, फक्त ती बाई असली पाहिजे. मग हीच तर आता अपेक्षा उरली आहे. बाकी काय राहिले? ठरलं तर मग उद्या आपण काम पत्ते करायचं तुझं. तुम हो, हम हैं, न तुम कम हो न हम कम है. जानी यार की है यारी निभानी. दिले दिले ओ मेरा राजा, दिले दिले ओ मर जानी. दिले दिले ओ मेरा राजा, दिले दिले ओ मर जानी. यार की है यारी निभानी. दिले दिले ओ मेरा राजा, दिले दिले ओ मर जानी. दिले दिले ओ मर राजा, दिले दिले ओ मर जानी. काय घणा लागले ती ईस का पडलीस आणि 5 दे त्याच बघ राऊंड फिगर 30. तेवढीच अर्धी क्वार्टर वाढली रे. काय त्या मर्दा आत्ताच्या सुदुर्या काय सांगायचो काय होय? सोनपापडी कोण आणती, कोण बालुशाही आणती, कोण चिऱ्याच्या इटा आणती. चिऱ्याच्या इटा म्हणजे तुला कळलं का काय ते? नाही. ते कळायला तुला शिकू येत नाही तुझ्या घरात? अरे चिऱ्याच्या इटा म्हणजे मैसूर पाक रे. त्याला बोकचले असतात. कोका पस्तीची म्हणा. माझी आया बहिणीसनी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शिदोरीची प्रथा वेगळीच करा. कोण लई श्रीमंत आहे ती बियर वाटू दे, आणि कोण त्यातल्या त्यात मध्यम आहे ती रेडरम वाटू दे, आणि कोण लईच गरीब आहे ती संत्रा वाटू दे, नाहीतर बडीशेप. बायका काय प्रथा पाडतील काही नियम नाही. तेव्हा त्यासनी अजून सांगतो विनंती करून, तुम्ही ही असली प्रथा चालू करा. नवीन पद्धतीची शिदोरी. आप्पा, आम्ही पोरगी बघायला निघालोय. तू बी जरा चल की आमच्या बरोबर. तेवढं 4 प्रश्न विचारशील पोरगीला. आमचं काही धाडस व्हायचं नाही बाबा. हे घेऊन बघ की झाडं सुटतंय का नाही. आम्ही येतो संकट करत. पहिलं 10-5 रुपये काय असतील ते सुट्ट काढून ठेवायचं. संकट येणार आपण तिथं आल्यावर मारणार गप्पा. लयशा नाहीसा. चला आता. अभाव या भाऊ. पाहुण या पाहुण. राम राम राम. अरे पाणी घ्या, पाणी घ्या, कोणतरी पाणी घ्या. आबा तुम्हीच प्या. निदान बडका खाली तरी जाईल. ते पाण्या पिण्याचं राहू दे. पोरगीला तेवढं बोलवा. हे पोरगीला काय बोलवा? पोरगीला सारखी तुला घाई झाली मर्दा. आधी पाहून 4 फव कुठं आहे? फव त्यावर खोबऱ्याचा खिसाचा जराचा आणून टाका बरं का. हे आपा जरा गप. ह्याला आणूनच मुळात चूक केली आहे. आता जर गप बसला नाहीस का नाही तर बाहेर काढीन बघ. घालविनीत ना तुला. गप बस. माझं काय संकट आलेलं मग काय नुसता बसायला झालेलं मला गोळाच्या गणपती. गप म्हणतोय ना अभो.
बोलवा की पोरगीला बाहेर. बोलवू म्हणतोस? बोलवा की. बर बोलितो. नाजुका, अरे नाजुका, बाहेर ये बाई, ये बाहेर, ये. कशी आहे का नाही? बस बस ते नाही तिथे पाटावर बस. बसून ते पाटावर. आता पाटाचा चांगला कानूनच होतोय बघ दोन्ही बाजू. बाळाला माझ्या काय प्रश्न विचारायचं असतील तर विचारा. बाळ, शिक्षण काय तुझं? तुम्हाला कळायचं नाही ते, पण सांगते हा. माझं शिक्षण की नाही MFIAS. अगा या चिकार शिकली आहे की गाई? उगाच आहे का काय? यशनी काय कळते फरसाण्या तोंडाच्या गप. MFIAS म्हणजे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. 15 रुपये का फुकट दिलेलं नाहीस तुम्हाला. लय टकुर चालते आपलं. पोटात 2 गोट गेल्या. MFIAS म्हणजे 10वीला सगळ्या विषयात नापास आहे ती. काय आणलंयसा लोकांनी भ्या दावायला लकाव. पोरगी आहे का जोर? पाठावर बसल्या मुटुकशीने पाठवायला. हे काही शनिवारच्या बाजारात खपणार नाही. याला सरळ सांगोल्याचा नाही तर पंढरपूरचा बाजार दाखवायला पाहिजे. तिकडे जे काय खपलं तर खपलं. बघ तू काय करतोस का मी करू? तू काय करतोस? तुला लव्या उडवल्या आणि उडविल ती. बाळ, तुला काय करायला आवडते? मी सांगू? तुला विचारले म्हटलं तूच सांगायचं का माझा बा सांगेल? मला होय. हा? किती लाजशील. कारखान्याचं 3रं बिल बी आता आलं नावावर. सांग झाटकन काय ते. जावा तिकडं. अरे मला होय कुस्ती खेळायला आवडते. मोर्चाचा कानूनच करते. ते शेड्डू ठोकल्यावर कळलं खरं. बहुतेक सम्याचा ही खडूगळच करून ठेवणार. आता काय खरं नव्हे. अगं आई ग, ए बंड्या, मी जाऊ का? मला पण तसंच वाटतंय. अरे एवढं घाबरू नकोस मर्दा. कुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद आहे त्यो. बघ नाही तर उचलून फेकायची दारात मला. ताये टीव्हीवर आमचं थल्ले मालिदा लादली आहे बघ. चल लवकर. बस इथं. निघाली बोलवले निघाली. या बाईची जात कधी सुधारायची नाही. या मालिकांनी वाट लावली या बायकांची. ह्यो काटा रुते कुणाला? अरे त्याच्या भणा ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला रुतल. कप खाली बस, नाहीतर थोबाड फोडीन. आधीच भूतासारखी दिसतीस. कशी बशी लोक आल्यात आणि तुझं हे नखरं चाललं होय. गप बस. आबा शांत. पाहुणं पण आहेत. नाजुका, तुला काय घालायला आवडतंय? सांगते नाही म्हणजे मी सांगतो. माझ्या नाजुकाला इजार आणि 3 बटनी शर्ट घालायची सवय. ती मी रात्रीची लुंगी नेसना, नाहीतर पंजी नेसना, नाहीतर ठेपवर तुम्ही ती बरमोडा घालले ना, नाहीतर तच्ची झोपना. आमच्या बाबत काय जात? यो काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा. गपकी जरा आप्पा, गप बस की मर्दा. बाळ, तुला खायला काय आवडतंय? मला की नाही खेकड्याचा रस्सा लई आवडतोय. तिची पण टायलीची ड्युटी करून जाते तर छकडे धरायची बनायची. अरे मग पोरं वाकडी तिकडीच होणार केला खेकड्यावानी. माझ्या बाळाची आवड निवड विचारा. पोरग कसं पाहिजे? हिचं बाळ म्हण. बाळ हे बाळ आहे का वडापावचं कुत्र? नकट्या नाकाचं. हिची बन नाकाचं तर पत्त्याच नाही. नुसती होलच दिसत्यात हायवेच्या बोगद्यावानी. काय बोलतोस काय? अरे पोरगी बघायला आलाय सा का शनिवारच्या बाजारातल्या म्हशी?
काय बोलतात तुमचं तुम्हाला तरी कळतंय काय म्हशीत आणि हिच्यात काय फरक आहे व पोरीस जरा चालून दाखवे बरं यायला हिच्या संगत लगीन केल्यापेक्षा गळ्यात धोंडा बाजून हिरीत मेल्याला बरं. नाजुका ए बाळा नाजुका इकडे इकडे हा तू आज जा बघू तू आज जा जाऊ दे आजच जाऊ दे भांडवाले हे चमकी 50चा ट्रॅक्टर काय सम्याला झेपायचा आहे होय ह्यो. बर पाहुणे तुम्हाला पोरगी पसंत आहे का? पोरगी आहे नशीब म्हणायची येळ आली आहे. नाही पसंत करून करतोय काय इथं आधी पोरी कोणती ना ज्या कोण द्यायला तयार आहेत त्यांच्या जात्यात पळून आणि नवीन काय ते आलंय हागडे किसडे सगळ्यांनी लावली वाटतेची बना आबा जरा इकडे साईडला या इकडे म्हणजे आई या बाजूला या सांगतो तुम्हाला प्रयत्न काय करतो सांगतो तरी ऐका आबा आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचे राग येणार नसला तरी एक विचारू का विचार की विचार ते नवा आबा तुम्ही कवा किस डे साजरा केलाय अरे माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही दात कशाला लागते त्याला अरे म्हणूनच किस मागतीय खरंच का काय आता काय सांगू तुला माझ्या म्हातारीला वाळकानी गाजरं खायची लय सवय पहिलं दात होत तेव्हा करा 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 चावून खायची आता दात नाही म्हटल्यावर मी काय करतो माहित आहे का वाळक आणि गाजरं आणतो आणि चोरून तुम्हीच खाताय का काय अरे नाही तसं नव्ह किसनीवर असं खसखुस 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 असं खिसतो आणि मग मी तिला म्हणतो घे घे पाहिजे तेवढा किस घे हा त्याच्यात तो किस वय मला वाटलं तुला काय वाटलं अहो आबा किस डे असा साजरा करताय होय तुम्ही मग हाग डे कसा साजरा करताय त्याचं आणि कशाला नाव काढलंस त्याचं नाव काढलं की मला जायला लागतंय माझं पोट नसते चांगलं अरे तो साजरा करायला ये वेळ लागत नसते आपल्याला जरा मुरडा आला की पळतो बघ काय सांगू तुला अरे पहिलं दिवस काय होतं हा पांडीत बसून असं मस्तपैकी गावात इकडं तिकडं पायानं सारून असं 2 गुडघ्यातनं खोपराला तट्ट्यात देऊन बरोबर गालावर हात ठेवून पोटाच्या बेचक्यात बिडी आणि तोंडाकडनं बिडीचा धूळ आणि मागे नुसतं फुर आबा हाग डे म्हणजे हागडे म्हणजे हागायसाठी आबा हाग डे म्हणजे ते नव मग एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारणं म्हणजे हाग डे अरे चुलीत घाला तुमचा हागडे तो तसंच म्हणायची वेळ आली अहो नसतं फॅड आलंय अलीकडच्या काळात आबा एक किस डे हाग डे असं साजरं करतात मग 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार अरे तुला सांगतो हे सगळं ऐकून लय 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 वाईट वाटतंय बघ लय वाईट वाटतंय आता आबा कसं झालंय माहितीये काय कसं ती परदेशातनं आलेली पद्धत आहे डे म्हणजे कसं फादर्स डे मदर्स डे टीचर्स डे आता मला सांग हे डे म्हणजे काय डे म्हणजे दिवस अरे मग तेच म्हणतो की आईचं दिवस बाबाचं दिवस मास्तरांचं दिवस ते बी जिवंत असताना हा अरे आमच्या काळात बघितलं तर तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा त्याने व्हॅलेंटाईन डे काय म्हणा तसलं काय बी नव्हतं पण आताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉल्बीचा ठेका धरायची व्यसनाधीन होऊन अगदी धिंगड करायची अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याचं भान सुद्धा न राहणारी ही पिढी अरे आमच्या वयाची होती तेव्हा कशी असतील ही मोठी शोकांतिकाच आहे बघा अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय आता आपल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू ज्या अतिरेक्याने पुसलं त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे
पण पण आपल्या इथं त्याच्या उलटच होत ते हे फ्रेंडशिप डे म्हणे आता तुम्हीच मला सांगा ही आजची युवा पिढी देशद्रोह्यासारखी वागतेच हो. अरे फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली पाहिजे. देशासाठी जवानांनी केलेल्या पराक्रमाविषयी त्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. निदान तेवढं आपल्या हाती नक्कीच आहे. आहे का नाही? आहे ना? चला गणपती बाप्पा